नमस्कार मैत्रिणींनो, बाहेर खूप पाऊस चालू आहे आणि या पावसामध्ये सगळ्यांनाच काहीतरी गरमागरम खाण्याची इच्छा होते. चला तर मग आपण आज छान असे 3 पद्धतीचे वेगवेगळे गरमागरम भजी बनवणार आहोत. इकडे आपण दोडका म्हणजेच गिलका घेतलेला आहे, छान बारीक कापून घेतलेला आहे, बटाटे आहेत आणि कांदा आहे. इथे आपण हरभऱ्याचं पीठ घेणार आहोत म्हणजेच बेसन पीठ. इथे मी कमीच भजी बनवणार आहे, जास्त ऑइली आमच्याकडे खात नाहीत त्यामुळे. इथे मी कांदा, लसूण, त्यामध्ये मिरच्या, लसूणमध्ये जिरे कुटून घेतलेले आहेत, जिरे आणि लसूण एकत्र कुटून घेतलेलं आहे. कोथिंबीर, इथे गिलका आहे म्हणजेच दोडका, पारशी दोडका, बटाटेही टाकलेले आहेत. सगळे एकत्रच मी भजी मिक्स करून घेणार आहे. मिरची पावडर टाकला आहे, हळद टाकलेली आहे, इथे ओवा असा क्रश करून घेतला आहे आणि चवीपुरतं मीठ. आणि यामध्ये आपल्याला आता थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिश्रण व्यवस्थित बनवून घ्यायचं आहे. माझं थोडंसं मिश्रण पातळ झालं होतं. तुम्ही यामध्ये थोडं जास्त बेसन टाकू शकता, कारण की भजी जास्त होतील त्यामुळे मी बेसन ॲड केलं नाही. हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये 2 चमचे आपल्याला एकदम कडक गरमागरम तेल टाकायचं आहे. याने आपली भजी छान क्रंची होतात, खुसखुशीत होतात. आता भजी छान आपण अगोदर बटाट्याची तळून घेऊयात. बेसन थोडंसं पातळ झालं आहे मिश्रण, त्यामुळे भजी आपण तळते वेळेस थोडंसं बेसन बाजूला जातं तेलामध्ये, त्यामुळे थोडंसं तुम्ही बेसन ॲड करू शकता. बघू शकता छान आपली बटाटा भजी झालेली आहेत. आता एक एक करून सर्व भजी आपण काढून घेणार आहोत. आता आपण दोडक्याची भजी काढून घेऊयात. ही भजी तळली नाही, तव्यावरती थोडंसं तेल टाकून भाजली तरीही खूप छान क्रंची अशी छान खमंग लागतात. आता दोडक्याची भजी आपल्याला कमी गॅसवरती तळून घ्यायची आहेत. छान अशी आपल्याला भजी तळलेली आहेत. आता दोडक्याची भजी आपण तळून घेतलेली आहेत. बघू शकता यामध्ये मी खायचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा टाकलेला नाही, त्याने खूप ऑइली भजी होतात त्यामुळे. आता आपण कांद्याची भजी बनवून घेऊयात. कांद्याची भजी छान अशी आपली तळून झालेली आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.